सध्या युद्धामुळे प्रत्येकाच्या घराघरामध्ये एकच प्रश्न आहे की गॅस सिलेंडर संपल्यावरती गॅस मिळेल का? आणि जर नाही मिळाला तर काय करायचं? त्यामुळे सगळेच जण इंडक्शन आणि जे कुकटॉप आलेले आहेत बाजारामध्ये नवीन तर त्याकडे वळलेले आहेत. पण बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये ना ऑलरेडी अशा प्रकारचे इंडक्शन होतेच. आणि आता जे कुकटॉप नवीन आले हे आहेत त्यावरती इझिली चपात्या छान अशा तयार होतात, पण ह्या इंडक्शनवरती चपात्या बनत नाही असं सगळ्यांचंच म्हणणं सुद्धा असेल. पण आज मी तुम्हाला ह्याच इंडक्शनवरती एकदम छान अशा मऊ लुसलुशीत चपात्या दाखवणार आहे. अगदी पीठ मळून ते शेवटपर्यंत चपाती कशी छान भाजायची, तवा कसा गरम करायचा हे अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जेवढं लागेल तेवढं, आणि आता हे व्यवस्थित आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्येच दाखवते कारण की आपला मेन फोकस आहे की इंडक्शनवरती चपाती कशी भाजायची. त्यामुळे शक्यतो ना पीठ मळताना थोडंसं घट्टसर मळा, जास्त पातळसर मळू नका. कारण की पातळ जर मळायला गेलो ना आपण तर ती थोडंसं चिपकायला होतं, म्हणजेच याच्यावरती तव्यावरती वगैरे. तसं गॅसवरती जर आपण भाजत असू तर उलट छान आणखी छान चपाती भाजली जाते, पण इंडक्शनवरती तसं होणार नाही. त्यामुळे ना थोडंसं व्यवस्थित असं जे आहे ना तर ते पीठ घट्टसरच मळून घ्यायचं. तर इथं ना एकदम घट्टसर असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. थोडंसं साईडला पीठ राहिलेलं होतं त्यामुळे त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित परत हे जे पीठ आहे ना, म्हणजे एक प्रकारे कणिक मळून घेतलेली आहे. तर इथं बघू शकता खूप जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. अशा प्रकारे मी छान असं पीठ जे आहे तर ते मळून घेतलेलं आहे. पीठ छान तयार झालं की त्यानंतर थोडंसं तेल टाकून आणखी छान पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला याला व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिट झालेले आहेत तर परत एकदा व्यवस्थित छान असं मी पीठ जे आहे तर ते मळून घेते. आता मळून झाल्यानंतर आपल्याला ना व्यवस्थित असा एक गोळा काढून घ्यायचा आहे. शक्यतो ना इंडक्शनवरती चपात्या ज्या आहेत, जशा आपण तव्यावरती मोठ्या मोठ्या चपात्या बनवतो तशा चपात्या बनत नाहीत. अगदी छोट्या छोट्या, म्हणजे अगदी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये ज्या प्रकारे मिळतात ना तशा चपात्या आपल्याला बनवाव्या लागतात. तर ही प्रेस्टीज कंपनीची इंडक्शन आहे. तर सगळ्यात आधी तवा कसा गरम करायचा तर ते सांगते. प्रेस्टीजच्या ह्याच्यावरती किंवा कुठल्याही इंडक्शनवरती ना डोसा किंवा चपाती असा ऑप्शन असतो, तर त्यावरती आपल्याला तवा पहिल्यांदा गरम करायला ठेवायचा आहे. त्यानंतरच मग चपाती लाटायला घ्यायची. म्हणजे चपाती लाटेपर्यंत आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं तर लागतोच, आणि मग तोपर्यंत तवा जो आहे तर तो परफेक्ट असा आपला गरम होतो. म्हणजे खूप जास्त कडकडीत गरम पण नको व्हायला पाहिजे आणि खूप जास्त थंडा पण नको, नाही तर मग चपाती व्यवस्थित भाजली जात नाही. आणि इथे ना तुम्ही बघू शकता मी एकदम छोटे छोटे उंडे घेतलेले होते 2. तसे ज्या प्रकारे तुम्ही चपाती लाटता ना तर समोसेच्या आकारची किंवा मग एका उंड्याची कोणी कोणी करतात तसं तुम्ही करू शकता. पण चपातीची जी साईज आहे ना तर ती थोडीशी छोटीच ठेवा. म्हणजे मधल्यामध्ये ना इंडक्शनची फ्लेम जी आहे ना तर ती व्यवस्थित लागते, कारण की आपला तवा जो असतो ना तर तो खालून प्लेन नसतो, त्यामुळे मग ती व्यवस्थित चपाती भाजली जात नाही. तर इथे बघू शकता टेम्परेचर जे आहे ना तर ते व्यवस्थित एकदम छान असं गरम झालेला आहे आपला तवा. तर आता काय करायचं, इंडक्शन बंद करायचं आणि पुन्हा चालू करायचं. आणि मी इथं ना 500 वरती तवा जे आहे तर ते टेम्परेचर ठेवलेलं आहे. आणि ह्या टेम्परेचरवरती ना मग यावरून आपल्याला हळूहळू अंदाज यायला सुरुवात होते. फक्त इंडक्शनवरती चपाती करण्याचा एकच डिसॲडव्हांटेज आहे, तो म्हणजेच की ॲट अ टाईम आपण चपाती लाटू शकत नाही किंवा भाजू शकत नाही. दोघं कामं आपण ॲट अ टाईम करू शकत नाही. दोघं वेळेस आपल्याला एकच काम करावं लागतं. त्यामुळे मग काय करायचं, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही कणिक मळून घेता त्याच्यानंतर मग चपाती स्टार्ट करण्याच्या आधीच ना गोळे तयार करून घ्यायचे. म्हणजेच काय होतं की चपाती पटापट लाटता येतात आणि आपलं इंडक्शनचं म्हणजे लाईट बिलसुद्धा थोडंसं कमी येईल. आता इथे बघा डोसा आणि चपातीच्या फ्लेमवरती तवा छान गरम झालेला होता, त्यामुळे इथं अजिबात असं पोळी जी आहे ना तर ती खाली चिपकलीसुद्धा नाही आहे आणि व्यवस्थित छान अशी भाजली जाते. आता ह्या स्टेजला जर तुम्हाला वाटलंच की चपाती व्यवस्थित म्हणजे तवा जो आहे तर तो बऱ्यापैकी थंड झालेला आहे, तर मग तुम्ही 500 वरनं 1000 वरती करू शकतात. पण इथं ना अगदी परफेक्ट आहे. तर दोघी साईडने ना छान व्यवस्थित तेल लावून घेतलं. आता ना इथं मला असं वाटलं की चपाती जी आहे ना तर ती व्यवस्थित भाजली जात नाही आहे, तव्याचं टेम्परेचर कमी झालं आहे, तर मी 1000 वरती केलं. आणि आता पुन्हा दोघी साईडने चपाती जी आहे ना तर ती छान अशी भाजून घेते. तसं तर मी एरवी जे तेल आहे ना तर ते चपातीला वरतून लावत नाही, पण इंडक्शनवरती भाजत असाल ना तर मग शक्यतो आपल्याला तेलाची गरज पडते. त्यामुळे काय होतं की चपाती सगळ्या साईडने म्हणजे दोघी साईडने कोपऱ्यांवरती वगैरे छान अशी भाजली जाते.
खूप काही तेल लावायची गरज नाही. फक्त थोडंसं जरी लावलं ना तुम्ही दोघी साईडने तरीसुद्धा चालतं. आणि शक्यतो ना असा सराट्याचा सुद्धा वापर करा, कारण की खूप जास्त हातावरती वाफ येते इंडक्शनवरती असताना. गॅसवरती कसं आपल्याला सवय असते, त्यामुळे मग त्याची काही गरज पडत नाही. शक्यतो मी सुद्धा त्याचा वापर करत नाही, पण यावरती ना गरज असते, कारण की असे काठ वगैरे आपल्याला छान असे सगळ्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे असते ना. थोडेसे काठ वगैरे जे असतात तर ते थोडेसे असे चमच्याच्या म्हणजे सराट्याच्या मदतीने आपण प्रेस केल्यानंतर व्यवस्थित काठ वगैरे सुद्धा छान असे भाजले जातात. तर इथं तुम्ही बघू शकता, तर मी इथं ना सुरुवातीला पहिली चपाती करायला ना आपल्याला थोडासा वेळ लागतो, पण त्यानंतर टेम्परेचर छान असं सेट झालं तव्याचं की मग अजिबात वेळ लागत नाही. तर आता इथे बघा तवा परत छान गरम झालेला होता ना, तर मी परत 300 वरती तवा करून म्हणजे टेम्परेचर जे आहे तर ते करून घेतलं आणि लगेचच दुसरी चपाती लाटायला सुरुवात केली. तोपर्यंत मी इकडे उंडासुद्धा बनवून घेतलेला होता. अशाच छोट्या-छोट्या, छान-छान अशा चपात्या बनवायच्या. अगदी मस्त अशा चवीला लागतात. अजिबात असं कोणाला वाटणारसुद्धा नाही की आपण ह्या चपात्या इंडक्शनवरती केलेल्या आहे. खरं तर आता जे इंडक्शनच्या रिप्लेसमध्ये छान कुकटॉप अशा आलेल्या आहेत ना, तर त्यावरती चपात्या वगैरे छान होतात. एवढं टेम्परेचर वगैरे सेट करण्याची कंटिन्यू गरज भासत नाही. पण मग आपल्याकडे ऑलरेडी जर हे अशा प्रकारचं इंडक्शन असेल, तर मग ते घेण्याची काही गरज नाही. यावरती सुद्धा आपलं काम छान असं चालू होतं. उलट त्या कुकटॉपवरती जे आहेत ना, तर ते भांडे आपण जर प्लेन बुडाचे भांडे नाही ठेवले, तर ते खूप हलतात. तसं उलट इंडक्शनवरती होत नाही. तर इथं बघा 300 वरती मी तवा केलेला होता, म्हणजे टेम्परेचर केलेलं होतं ना, तर ते आता मी 1000 वरती केलं. कारण की जसं आपण गॅस कमी जास्त करून चपाती भाजत असतो ना, अगदी सेम प्रोसेसने आपल्याला इंडक्शनवरती सुद्धा करायचं असतं. फक्त एवढं की चपातीला आपण फक्त 1 ते 2 वेळेस पलटतो. इथं आपल्याला 3 ते 4 वेळेस तीच प्रोसेस करावी लागते. बाकी सेम अजिबात वाटणारसुद्धा नाही आणि इथं बघू शकता अजिबात थोडंही तेल न लावता सुद्धा बघा चपाती किती छान फुगते ना. जर तुम्हाला गॅसवरती चपाती करायला 10 मिनटं लागत असतील ना, तर इंडक्शनवरती जवळपास 16 ते 17 मिनटं लागतात. म्हणजे 5 ते 6 मिनटं जास्त लागतात. पण काही हरकत नाही. यावरती सुद्धा छान चपात्या होतात आणि हे तुम्हाला मी डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे आणि तुम्हीसुद्धा जर तुमच्याकडचा गॅस वगैरे संपण्यात असेल, तर थोडासा तो सेव्ह करून ठेवा. कारण की खरं तर अजूनच परिस्थिती जी आहे ना, तर ती आणखी बिकट होतच जाणार आहे. कारण की पेट्रोल, डिझेल, गॅस हे सगळं जे आहे ना, तर ते तिकडनंच येतं आपल्याला. म्हणजे तसं तर आपल्याकडे सुद्धा बनतं, पण त्या कंपॅरेटिव्हली त्या प्रमाणामध्ये एवढं नाही बनत, जेवढं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम्स तर आपल्याला येतीलच. त्यामुळे मग त्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन म्हणून सगळेच जण हे इंडक्शन वगैरे घेत आहेत आणि त्यामुळे त्यांचे जे आउट ऑफ स्टॉकसुद्धा झालेले आहेत आणि बरेचशेंनी तर रेटसुद्धा वाढवलेले आहेत. तर टेन्शन न घेता तुम्हीसुद्धा हे छान असं इंडक्शन बुक करा किंवा मग तुमच्या जवळच्या शॉपमध्ये वगैरे असेल तर ते घ्या. मी खाली टॅगसुद्धा करते, तिथूनसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये.